अमरावती शहरामध्ये उड्डाणपुलाचे काम सुरू असल्यामुळे नागरिकांना वाहतुकीच्या मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। रात्रीपासून रस्ता बंद असल्यामुळे शहरातील प्रमुख चौकांमध्ये भीषण ट्रॅफिक जाम निर्माण झालेली आहे। नागरिकांची वाहने रांगेमध्ये आहेत। राजकमल चौक, जयस्तंभ चौक, इरविन चौक इत्यादी ठिकाणी मोठे जाम लागलेले आहेत। अमरावती शहरामध्ये इरविन चौक, राजकमल चौक, जयस्तंभ चौक, राजकमल चौकापासून इरविन चौकापर्यंत इतके ट्रॅफिक जाम झालेले आहे। आपण पाहू शकता की ट्रॅफिकचं नुसतं घराच्या घरे वाढलं लागलेलं आहे। ट्रॅफिक जाम झालेली आहे आणि आता प्रशासन काय करत आहे, दुर्लक्ष लागलेलं आहे। आपण किती ट्रॅफिक आपण पाहू शकता की राजकमल चौक इरविन चौकापर्यंत इतके ट्रॅफिक जाम झालेलं आहे। गाड्याच्या रांगा लागलेल्या आहेत। लोकांना रस्ता पण जाण्यासाठी आणि आता 2 दिवस गणेश उत्सवाची तयारी सध्या अमरावती शहरामध्ये चालू आहे। तर काय व्हायचं अमरावतीचं कसं काय आपण बघू शकता की ट्रॅफिक जाम लोकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे, लोकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे। तर त्याच्याकडे प्रशासनाचं काय लक्ष आहे? गणपतीच्या पार्श्वभूमीवर व इतर सणांच्या पार्श्वभूमीवर अमरावतीतील महत्त्वाच्या पुलाचे कार्य काल रात्री 12 वाजल्यापासून सुरू करण्यात आलं। या कामासाठी संबंधित रस्ता बंद करण्यात आल्यानं सकाळपासून शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे। राजकमल चौक, जयस्तंभ चौक, इरविन चौक या मुख्य चौकांमध्ये वाहनांची गर्दी वाढलेली असून अनेक नागरिकांना ऑफिस, शाळा व इतर ठिकाणी पोहोचण्यासाठी तासनतास अडकून राहावं लागलं। सकाळपासून एकाच ठिकाणी उभे आहोत, कुठलीही सूचना आधी दिली गेली नाही, त्यामुळे खूप अडचण निर्माण झाली आहे असं नागरिकांचं म्हणणं आहे। स्थानिक प्रशासनाने अद्याप पर्यायी मार्गाची माहिती दिलेली नाही, त्यामुळे वाहन चालक आणि नागरिकांमध्ये नाराजी सुरू आहे। पुलाचं काम करणं जरी आवश्यक असलं तरी नागरिकांच्या सोयीसाठी योग्य नियोजन व पूर्वसूचना देणे गरजेचे आहे। प्रशासनाकडून लवकरच मार्गदर्शन आणि वाहतूक नियंत्रणाची कार्यवाही होईल असे सांगण्यात आलं आहे। काय सांगाल सर, आपल्या अमरावतीमध्ये रात्रीचे 12 वाजतापासूनच पुलाचं काम चालू आहे आणि ट्रॅफिकची गर्दी आज सकाळपासून खूप भीड झालेली आहे। आपल्या राजकमल पासून तर इरविन चौकापर्यंत खूप ट्रॅफिक आहे। तर यापूर्वी PWDकडून रेल्वे ब्रिज कमकुवत झाल्याचं आपल्याला पत्र दिलं होतं। त्या अनुषंगाने आपण यापूर्वीच महिनाभरापूर्वी तो पार्शियली बंद केला होता। आपण म्हणजे ई व्हेकल त्यावरती बंद केली होती आणि लाईट व्हेकल चालू होते, मोटरसायकल, कार आणि पादचारी चालू होते। परंतु काल अचानक सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पत्र देण्यात आलं की तो ब्रिज अतिशय कमकुवत झाला आहे आणि कुठल्याही प्रकारची वाहतूक त्या ठिकाणी जाणं योग्य नाही, धोकेदायक आहे। ते वाहन खरेदी करण्यासाठी त्यामुळेही लोकांची गर्दी वाढली होती आणि त्यामुळे त्यात जास्त भर पडली ती। परंतु त्या आपण ब्रिज जरी बंद केला तरी मार्ग त्यांना दिलेले आहेत। आपण ते नोटिफिकेशन काढलेलं आहे, प्रेस नोट पण लोकांच्या माहितीसाठी देण्यात आलेली आहेत। त्यासाठी तो ब्रिज बंद केला तर प्रथमतः हमालपुऱ्याकडून येणारी जी वाहतूक आहे किंवा एस टी स्टँडकडून राजकमलकडे जाणारी जी वाहतूक आहे ती रेल्वेचं स्टेशन चौकातून इरविनच्या रोडला लागेल आणि इरविन चौक, मालवी चौक, जयस्तंभ चौक आणि राजकमल चौक किंवा मार्केट अशी जाईल ती आणि तो मार्ग थोडा आहे, शॉर्ट आहे, तर लोकांनी त्याचा वापर करावा। तसंच राजकमल चौकाकडून हमालपुरा किंवा एस टी स्टँडकडे जी येणारी वाहतूक आहे ती राजकमल चौकातून जयस्तंभ चौक, इरविन चौक, रेल्वे स्टेशन चौक, एस टी स्टँड किंवा हमालपुरा अशी जाऊ शकते। तसंच पुढं हमालपुऱ्याकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी दुसरा पर्यायी मार्ग आहेत आपल्याकडे। गद्रे चौकातून सव्वेने जाऊ शकतात किंवा राजेपेठ ब्रिजवरून पलीकडं रुक्मिणीनगर त्या भागात जाऊ शकतात, त्यामुळं वाहतूक तसं अडथळा येणार नाही। परंतु या निमित्ताने मी सर्व जनतेला आवाहन करेल की झालेले बदल आहे तो आपण समजून घ्यावा। तसंच मार्केटमध्ये येताना सणासुदीचे दिवस आहेत, गर्दी वाढत आहेत दिवसेंदिवस, तर मार्केटमध्ये येणार आपली वाहनं बाहेरच कुठंतरी पार्किंग ज्या ठिकाणी तुम्हाला माहिती असेल त्या ठिकाणी वाहनं पार्क करावी आणि मगच आपण मार्केटमध्ये जेणेकरून होणारी जामिंग कमी होईल। किती दिवस चालू राहणार आहे सर हा ब्रिज? आता नवीन ब्रिज बांधेपर्यंत हे तर आपलं तो ब्रिज बंदच राहणार आहे आणि सणाचे असल्यामुळे थोडंसं जामिंग होईलच, ते अँटिसिपेट करून आम्ही त्याप्रमाणे आपला बंदोबस्त आणि वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याचा प्रयत्न करू। उत्सवाला बघता किंवा सणोत्सवाला बघता महानगरपालिका आणि वाहतूक शाखा यांच्यात ताळमेळ दिसत नाही, यासाठी काय आपले प्रयत्न आहेत? महानगरपालिका ताळमेळ आहे, परंतु सणोत्सवामध्ये थोडीशी गर्दी मार्केटमध्ये राहते, त्या अनुषंगाने मीटिंगसुद्धा झालेली आहे, चर्चा झालेली आहे आणि उपाययोजना सुद्धा करण्यात येत आहे। अर्चना रक्षे, विदर्भ न्यूज, अमरावती।